बरेच जण सकाळी चालायला जातात आणि खास वजन कमी करण्यासाठी ब्रिक्स वॉक देखील करतात. पण या 5 सवयी तुम्ही लावून घ्या, जेणेकरून हे सातत्य तुमच्यामध्ये राहील आणि तुम्हाला चांगला फॅट लॉससुद्धा मिळेल. कारण बरेच जण आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, थोडे दिवस चालायला जातात आणि फॅट लॉससुद्धा मिळतो, पण यात कन्सिस्टन्सी न राहिल्यामुळे हवा तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही आहे. बघूया या 5 गोष्टी. चालून आल्यानंतर सगळ्यात पहिलं शांत असं बसायचं आहे. 5 ते 10 मिनटं शांत बसा. ब्रिक्स वॉक केल्यामुळे आपल्या हृदयाची गतीसुद्धा वाढलेली असते, तर शांत बसणं हे फार गरजेचं आहे, ज्याने आपल्या हृदयाचे ठोके नॉर्मल होतील. दुसरी गोष्ट स्ट्रेचिंग करणं. बऱ्यापैकी चालल्यामुळे आपले मसल्स हे ब्रेकडाऊन झालेले असतात. जर आपण स्ट्रेचिंग नाही केली तर दिवसभर हलकं हलकं शरीर दुखू शकतं, वेदना होऊ शकतात. तर स्ट्रेचिंगचे व्यायाम करणे हे गरजेचं आहे. जसं की ताडासन, वृक्षासन तुम्ही करू शकता. स्ट्रेचिंग झाल्यानंतर बॉडी पूर्ण रिलॅक्स झाल्यानंतर पियायचं आहे पाणी. भरपूर असं पाणी पिया, कारण बऱ्यापैकी चालल्यामुळे शरीरामधलं पाण्याचा अंश कमी झालेला असतो. त्यामुळे हायड्रेशन राहण्यासाठी 2 ते 3 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. या गोष्टी सिक्वेन्सने करायच्या, ज्या मी सांगितल्या त्याच पद्धतीने, जसं रिलॅक्स बसणं, नंतर स्ट्रेचिंग, नंतर पाणी पिणं. चांगल्यापैकी तुम्ही चाललेले आहात किंवा धावलेले आहात तर शरीरामध्ये त्या प्रमाणात प्रोटीनसुद्धा गेलं पाहिजे. तर चालून आल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर तुम्हाला प्रोटीन शेक घ्यायचा आहे. आपल्या चॅनलवरसुद्धा एक प्रोटीन पावडरचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि भूक लागते आहे जास्त, कारण चालल्यामुळे धावल्यामुळे तुम्हाला भूकही लागेल. तर यावेळी कार्बोहायड्रेटयुक्त आहार न करता यावेळी 1 ते 2 तुम्ही फळं घ्या. बघा, या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ही सवय कन्सिस्टन्स राहील आणि तुम्हाला फॅट लॉससुद्धा मिळेल. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.